श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री विष्णवे नमः. श्री हनुमंताय नमः. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आज महाशिवरात्री, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा प्रवचनाचा विषय आहे की निर्विकार, निराकार, निर्गुण असे परमात्मा महादेव प्रथम कसे साकार झाले, ती कहाणी आहे. प्रसंग असा आहे, हा प्रसंग शिवपुराणामध्ये आणि एक मूल ग्रंथ आहे, त्या मूल ग्रंथामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. तो प्रसंग असा आहे, एक दिवशी ब्रह्मदेव नारायणाकडे गेले. नारायण सागरामध्ये विराजमान आहेत, शेषाच्या शय्येवरती विराजमान आहेत. मग ब्रह्मदेव तिकडे गेले. मग ब्रह्मदेव आणि पाहिला की नारायण विराजमान आहेत. नंतर विष्णूने पण पाहिलं की ब्रह्मदेव आलेले आहेत. प्रथम ब्रह्मदेवाला वाटलं की विष्णूने मला पाहून काही नमस्कार केला नाही आणि उठले पण नाही. थोडं त्यांच्या मनामध्ये वाईट वाटलं. तसं भगवान नारायण विष्णूला पण वाटलं की ब्रह्मदेव हा माझा पुत्र आहे, परंतु मला त्यांनी नमस्कार केला नाही. मग ब्रह्मदेव आणि विष्णूमध्ये थोडी चर्चा चालू झाली. ब्रह्मदेव म्हणाले, हे विष्णू, तुमचं कार्य कसं चालू आहे? विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवा, तुमचं कार्य कसं चालू आहे? ब्रह्मदेवाचं कार्य काय की सृष्टी निर्माण करणे, आणि विष्णूचं कार्य या सृष्टीचं पालनपोषण करणे. ब्रह्मदेव म्हणाले, सर्व ठीक चालू आहे म्हणे, सृष्टीची निर्मिती सर्व ठीक चालू आहे. मग तुमचं कार्य कसं चालू आहे हे विष्णू? मग श्री विष्णू म्हणाले, देवा, ब्रह्मदेवा, माझं कार्य सर्व ठीक चालू आहे, परंतु एक समस्या आहे, एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं, काय प्रॉब्लेम आहे? हे बघा म्हणे, मी पालनपोषण चांगल्या प्रकारे करतो, परंतु तुम्ही कोणालाही काहीही वरदान देता. मग त्यामुळे होतं काय की दुष्ट प्रवृत्तीचे लोक ते राक्षस बनतात आणि प्रजेला त्रास देतात. मग त्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो आणि त्या दुष्टाचा नाश करावा लागतो. अशा प्रकारचा संवाद चालू झाला. ब्रह्मदेव म्हणाले, हे बघ विष्णू, कोणीही तपस्या केली, मग तो मानव असो किंवा दुष्ट असो किंवा राक्षस असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणी तपस्या केली की मला वरदान द्यावंच लागतं. अशा प्रकारची जेव्हा चर्चा चालू झाली, काही वेळ गेला. मग ह्या चर्चेचं रूपांतर हळूहळू वादविवादामध्ये होऊ लागलं. वादविवाद असा झाला की ब्रह्मदेव म्हणायचे, मी सर्वश्रेष्ठ. श्री विष्णू म्हणायचे, मी सर्वश्रेष्ठ. ब्रह्मदेव म्हणायचे, मी श्रेष्ठ का? कारण या सृष्टीची निर्मिती मी केलेली आहे. मग विष्णू म्हणायचे, बरोबर आहे, तुम्ही सृष्टी निर्माण केला, परंतु पालनपोषण तर मला करावं लागतं, मी सर्वश्रेष्ठ. जर मी पालनपोषण नाही केलं असतं तर ही सृष्टी मरून गेली असती. ब्रह्मदेव म्हणायचे, मी सृष्टी निर्माण केली नसती तर तुझं काही कार्य नव्हतं. अशा प्रकारचं रूपांतर, कोण श्रेष्ठ, हा वादविवाद चालू झाला. ह्या वादविवादाचं रूपांतर आता भांडणात होणार असं वाटू लागलं. आपल्या सर्वांचा अनुभव आहे पहा. सुरुवातीला केव्हाही चर्चा होते, नंतर मग त्याचं रूपांतर थोडं वादविवादामध्ये होतं आणि अतिवादविवाद झाला की भांडणात होतं.
तशा प्रकारची परिस्थिती येथे निर्माण झाली. मग बाकीच्या देवांनी पाहिलं की आता ह्या वादविवादाचं रूपांतर आता भांडणात होणार, मग काय करायचं. मग ते सर्व देव मिळून कैलासावरती महादेवाकडे गेले आणि महादेवाला सर्व परिस्थिती सांगितली. हे देवा, अशी अशी गोष्ट आहे, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर या दोघांमध्ये भांडण चालू होईल. मग महादेव म्हणाले, हे देवानो, तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी करतो, तुम्ही जा. मग हे देव सर्व निघून आले. महादेव काय केले त्यांनी की एक अग्निस्तंभ मध्ये रूपांतर झालं. महादेवाने आपल्याला अग्निस्तंभामध्ये रूपांतरित केलं आणि ते अग्निस्तंभ हे ब्रह्मदेव आणि विष्णूच्या मध्ये तयार झालं. अग्निस्तंभ मोठा अग्नीचा स्तंभ आहे, त्या दोघांमध्ये तयार झाला. मग या दोघांनी पाहिलं की हा एवढा मोठा अग्नीचा स्तंभ कुठून आला. खाली पाहतात, वर पाहतात, किती मोठा. त्यांना आश्चर्य वाटलं की हे अग्नीचा स्तंभ कुठून आला आणि किती मोठा आहे. तितक्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणाली, हे ब्रह्मा, हे विष्णू, तुम्ही भांडू नका. कोण सर्वश्रेष्ठ आहे हे मी ठरवतो. तुम्ही असं करा, एक जण ह्या अग्निस्तंभाच्या खाली जा आणि एक जण दुसरा जो आहे वरती जा, आणि याचं खालचं टोक किंवा वरचं टोक जो कोणी प्रथम पाहून येईल तो सर्वश्रेष्ठ, असं ती आकाशवाणी म्हणाली. मग या दोघांमध्ये चर्चा चालू झाली. ब्रह्मदेव म्हणाले, मी वरती जातो. विष्णू म्हणाले, मी खाली जातो. मग दोघंही त्या अग्निस्तंभामध्ये शिरले. ब्रह्मदेव वरती गेले, विष्णू खालती गेले, म्हणजे शेवटचं टोक पाहण्यासाठी. मग कित्येक वर्ष झाले ते टोक दोघांनाही काय भेटेना. मग ज्यावेळेस विष्णू खाली जात होते, कित्येक वर्षानंतर त्यांना महागणपती भेटले. मग महागणपती म्हणाले, देवा, तुम्ही इकडे कसे. मग विष्णू म्हणाले, हे महागणपती, तुम्ही इथे कसे. तर विष्णू म्हणाले की मी ह्या स्तंभाचं खालचं टोक पाहण्यासाठी आलेला आहे. मग महागणपतीला विष्णू म्हणाले, तुम्ही काय करता इथे. मी पण म्हणे इथं या स्तंभाचं खालचं टोक पाहण्यासाठी आलो आहे. मग भेटलं का म्हणे, खालचं टोक तुम्हाला भेटलं का. नाही म्हणे, कित्येक वर्ष झाले, किती वर्ष झाले माहीत नाही, पुष्कळ वर्ष झाले, परंतु या स्तंभाचं खालचं टोक मला भेटलं नाही. मग विष्णूने विचार केला, महागणपती इतके वर्ष फिरत आहेत, त्यांना खालच्या टोकाचा अंत लागला नाही, मग आपण काय करावं आता. काही प्रयत्न करून काय उपयोग नाही. म्हणून ते स्तंभातून बाहेर आले. त्यावेळेसच इकडं ब्रह्मदेव वरती जात होते. वरती गेल्यानंतर त्यांना एक केवड्याचं फूल दिसलं. मग त्या केवड्याच्या फुलाला ब्रह्मदेव म्हणाले, अरे थोडं थांब. तो वरून खाली पडत होता. अरे म्हटलं थोडं थांब. मग त्या केवड्याच्या फुलाने ब्रह्मदेवाला नमस्कार केला, प्रणाम केला. ब्रह्मदेव म्हणाले, तू कुठून येतो आहेस, कुठून आलास तू. माहीत नाही म्हणे मी कुठून आलो. वरून येत आहे म्हणे, पडत आहे. किती वर्ष झाले. पुष्कळ वर्ष झाले म्हणे, माहीत नाही किती वर्ष झाले. तू या स्तंभाचं वरचं टोक पाहिलास का. म्हणजे नाही पाहिलं. मग तितक्यात आणखीन त्यांना एक कामधेनू भेटली आणि एक ऋषी भेटले. मग त्या दोघांनाही ब्रह्मदेवानं विचारलं, तुम्हाला या स्तंभाचं वरचं टोक दिसलं का. ते दोघे म्हणाले, आम्हाला दिसलं नाही. आम्ही पण पुष्कळ वर्ष झाले इथे आहोत, परंतु आम्हाला वरचं टोक काही दिसलं नाही. मग ब्रह्मदेव विचार करू लागले, आता काय करावं. आता विष्णू जिंकणार, मी हरणार.
मग त्याने एक विचार केला. ते काय म्हणाले ह्या तिघालाही, तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर या आणि बाहेर येऊन काय करा, तुम्ही एक साक्ष द्या की ब्रह्मदेवानी या अग्निस्तंभाचं वरचं टोक पाहिलेलं आहे. मग हे तिघे म्हणाले, तेव्हा ब्रह्मदेवा, असं खोटं का बोलू आम्ही, असं आम्हाला खोटं का बोलवायला सांगत आहात तुम्ही? अरे ठीक आहे, काही चांगल्या कार्यासाठी कधी खोटं बोललं तर चालतं म्हणे. तुम्हाला माहीत आहे मी सृष्टीचा निर्माता आहे, तुम्ही अशी जर साक्ष दिलात तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवेल. त्या तिघालाही म्हणाले. आता काय करणार, हे ब्रह्मदेव ज्यांनी सृष्टीची निर्माण केली तेच म्हणत आहेत, ते सर्वाचे पिता आहेत. ठीक आहे म्हणाले, नाविलाज झाला त्या तिघाचाही, आणि ते ब्रह्मदेवाबरोबर बाहेर आले. विष्णू अगोदरच आले होते. मग त्यावेळेस महादेव प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर सर्वांनी महादेवाला प्रणाम केला. मग महादेवाने विचारले विष्णूला, विष्णू तू खालचं टोक पाहून आलास का? विष्णू म्हणाले, देवा मला काही ते खालचं टोक दिसलं नाही. मग ते ब्रह्मदेवाला म्हणाले, तुम्ही पाहिलात का वरचं टोक? नाही असं म्हणता येईना त्यांना. ते काय म्हणाले, मी पाहून आलो म्हणे, मी पाहून आलो. हे बघा, हे 3 साक्षीदार आहेत, हे तिघंही साक्ष देतील. मग तिघंही म्हणाले, हो हो, ब्रह्मदेवाने वरचं टोक पाहिलेलं आहे. मग महादेवाला फार क्रोध आला, राग आला. ते म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू खोटं बोलतोस. मग तू ज्या तोंडाने खोटं बोललास ते तोंड गळून पडो. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाचं एक मुख, तोंड गळून पडलं. ब्रह्मदेवाला अगोदर 5 मुख होते, नंतर ते फक्त 4 मुखच राहिले. 4 मुख. आणखीन काय म्हणाले की तुझी पूजा कुठेही होणार नाही, तू खोटं बोललास. मग ब्रह्मदेवानी प्रथम महादेवाची माफी मागितली. माफी मागितल्यानंतर महादेव म्हणाले, ठीक आहे, तुला शिक्षा झालेलीच आहे, तुझं कुठंही पूजा होणार नाही, तुझं कुठंही मंदिर होणार नाही, पण एका ठिकाणी पुष्करच्या ठिकाणी तुझं मंदिर होईल आणि तिथे तुझी पूजा होईल. असा उशाप महादेवाने ब्रह्मदेवाला दिला. मग केवड्याच्या फुलाला महादेव म्हणाले, जरी तू फुलामध्ये सर्वश्रेष्ठ असलास तरी माझ्या शिवलिंगावरती तुला कोणी वाहणार नाही, ही शिक्षा तुझी. मग केवड्याचं फूल गयावया करू लागलं. चूक झाली देवा, ब्रह्मदेव म्हणाले म्हणून आम्ही खोटी साक्ष दिली. पण ठीक आहे म्हणे, तुला उशाप देतो. हा शाप तर तुला पूर्ण करावाच लागणार, कोणी तुला माझ्या पिंडीवरती वाहणार नाही. पण आरास म्हणून माझ्या पिंडीशिवाय गाभाऱ्यात म्हणा किंवा बाहेरच्या मंडपात म्हणा, आरास म्हणून तुझा उपयोग होईल, असा उशाप दिला. मग कामधेनू गाईला महादेव म्हणाले, तू खोटं बोललेस, तू पृथ्वीवरती गाय होशील, जा गाय हो. मग कामधेनू पण म्हणाले, देवा माफ करा, आम्ही खोटं बोललो, मी खोटं बोलले, मला काहीतरी उशाप द्याला. महादेव म्हणाले, तुला गाय तर व्हावं लागेल, जा. परंतु एक आहे, तुला उशाप देतो की सर्वजण तुझी पूजा करतील, तू पूज्य होशील, परंतु तुझ्या मुखाची कोणी पूजा करणार नाही. तुझं मुख हे अपवित्र म्हणून, ज्या मुखानं तू खोटी साक्ष दिलीस ते मुख अपवित्र म्हणून कोणी तुझ्या मुखाची पूजा करणार नाही. अशा प्रकारचा शाप आणि उशाप दिला गेला.
कामधेनूला, नंतर ऋषीला. त्या ऋषीला महादेव म्हणाले, हे ऋषी, तू काक हो, कावळा हो आणि काव 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 करत जा, आणि ज्या मुखानं तू खोटं बोललास त्या मुखानं तू अभक्षभक्षण करशील. मग ऋषी पण गयावया करू लागले, म्हणाले, देवा माफ करा, चूक झाली. मग भोलेनाथ खरंच भोले आहेत. मग त्याने उशाप दिला, जरी हे ऋषी तू कावळा झालास तरी तू आदी पितर होशील, पितरामध्ये आदी पितर होशील. आणि दुसरं, जे कोणी श्राद्ध करतील आणि पिंडदान करतील त्या पिंडदानाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या मृत व्यक्तीची गती होणार नाही, म्हणजे मुक्ती मिळणार नाही त्याला. नाहीतर त्यांना भूत प्रेतच व्हावं लागेल, की त्या पिंडाला स्पर्श केल्यानंतरच त्या मृत व्यक्तीची मुक्ती होईल. अशा प्रकारचा उशाप त्या ऋषीला दिला. मग महादेव विष्णूला म्हणाले, हे विष्णू, तू खरं बोललास, सत्य बोललास, म्हणून तुला सत्यनारायण म्हणतील. तू सत्याची कास घेतलास, तू विचार केला नाही श्रेष्ठ किंवा कमी ह्याचा, मी हरेन की जिंकेन याचा विचार न करता तू सत्य बोललास, म्हणून तू सत्यनारायण होशील. आणि तुला एक वरदान देतो की तुझी पूजा माझ्यासारखीच सर्वत्र सर्व लोक करतील, तू सर्वांना पूज्य होशील. तू सत्यनारायण सर्वाचा पूज्य होशील, तुझी पूजा सर्वजण करतील. अशा प्रकारचं वरदान विष्णूला दिलं. मग सर्वांनी विष्णू, ब्रह्मदेव, नंतर हे केवड्याचं फूल, गाय, कामधेनू गाय, नंतर हे ऋषी आणि देवी देवता या सर्वांनी महादेवाची स्तुती केलेली आहे. आणि महादेवाला विनंती केली, हे देवा, आता हे अग्निस्तंभ आणि तुम्ही निघून जाल. मग आम्ही पूजा कशी करावी, तुमची आराधना कशी करावी. मग महादेव म्हणाले, ठीक आहे, या ठिकाणी मी लिंगरूपामध्ये राहीन आणि याला शिवलिंग म्हणतील. ह्या लिंगरूपाची तुम्ही पूजा करा. आणि तो दिवस ही महाशिवरात्री होती. आजच्या दिवशीच भगवान शिव शिवलिंग रूपामध्ये प्रकट झाले. आणि ही घटना भारताच्या ईशान्येकडे जे अरुणाचल प्रदेश आहे तिथे घडली. त्या ठिकाणी प्रथम अग्निस्तंभामधून एक शिवलिंग तयार झालं आणि त्या शिवलिंगाची स्थापना तिथे झालेली आहे. तेव्हापासून हे निर्विकार, निराकार, निर्गुण असे महादेव लिंगरूपामध्ये प्रकट झाले. ह्या सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस हा निराकार, निर्विकार, निर्गुण परमात्मा प्रथम साकार ओम प्रणवमध्ये प्रकट झाले. ओम आपण म्हणतो ना, प्रणव, ते हे परमात्म्याचे साकार रूप आहे. प्रथम साकार रूप ओम आहे आणि दुसरं साकार रूप जे आहे ते हे शिवलिंग. म्हणून प्रत्येकाने ओम जप करावा. परंतु ओमचा जप हा गुरूनं दिल्याशिवाय करू नये, स्वतः करू नये. ओमचा वापर जसा ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय असं करू शकतो. फक्त ओमचा जप स्वतः कोणी करू नये गुरूनं दिल्याशिवाय. आणि महादेवाची लिंगरूपामध्ये आपण पूजा करावी. फक्त महादेव एक असे देव आहेत ज्याची पूजा लिंगरूपामध्ये आणि मूर्तिरूपामध्ये पण होते.
बाकीचे देव फक्त मूर्तिरूपामध्ये पूजले जातात. फक्त महादेव जे आहेत लिंगरूपामध्ये आणि मूर्तिरूपामध्ये दोन्हीही ठिकाणी पूजले जातात. विष्णूची पूजा पण चालू झाली, महादेवासारखीच सर्व लोक करू लागले. लिंगरूपाची पूजा जी आहे फार सोपी आहे. भोलेनाथ फार लवकर प्रसन्न होतात. पाण्याचा अभिषेक करावा, बेलपत्र व्हावं आणि केवडा सोडून कोणतंही फूल वाहिलं की महादेव प्रसन्न होतात. तर प्रत्येकाने ओंकार, जर गुरुनी उपदेश केला असेल तर ओंकाराचा जप करावा, नाहीतर शिवलिंगाची पाण्याने अभिषेक करावा, बेलपत्र व्हावं आणि केवड्याचं फूल सोडून कोणतंही फूल महादेवाला लिंगावरती व्हावं. अशा प्रकारची ही कथा आहे. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.